विषय नागरिकशास्त्र, प्रकरण 5 राज्यशासन. प्रश्न 1. संघराज्य व्यवस्थेत किती पातळ्यांच्यावर शासन संस्था कार्यरत असतात? 2 पातळ्यांच्यावर शासन संस्था कार्यरत असतात. प्रश्न 2. राष्ट्रीय पातळीवर कोणते शासन कार्य करते? राष्ट्रीय पातळीवर संघ शासन कार्य करते. प्रश्न 3. प्रादेशिक पातळीवर कोणते शासन कार्य करते? प्रादेशिक पातळीवर राज्य शासन कार्य करते. प्रश्न 4. भारतात किती घटक राज्ये आहेत? 29. प्रश्न 5. या घटक राज्यांचा कारभार कोण पाहते? राज्य शासन. प्रश्न 6. भारताचा भौगोलिक विस्तार मोठा आहे आणि लोकसंख्येचे स्वरूप टिंबटिंब आहे, बहुजिन्सी. प्रश्न 7. भारतामध्ये कोणकोणत्या बाबतीमध्ये विविधता आढळते? भाषा, धर्म, चालीरीती व प्रादेशिक स्वरूप यामध्ये विविधता आहे. प्रश्न 8. संविधानाने भारतासाठी कोणती व्यवस्था स्वीकारली? संघराज्य व्यवस्था. प्रश्न 9. घटक राज्यांची निर्मिती कोणत्या आधारावर करण्याचे निश्चित झाले? भाषेच्या आधारावर. प्रश्न 9. भारतातील प्रांतरचना कशा प्रकारे करण्यात आली आहे? भाषावर प्रांतरचना करण्यात आलेली आहे. प्रश्न 10. भारतातील सर्वच घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे राजकीय स्वरूप सारखेच आहे, याला अपवाद कोणते राज्य आहे? जम्मू आणि काश्मीर. प्रश्न 11. भारतात 29 घटक राज्य असली तरी विधानसभेची संख्या किती आहे? 31. प्रश्न 12. विधानसभेची संख्या 31 का आहे? कारण दिल्ली व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहे. प्रश्न 13. केंद्रीय पातळीवरील संसदेप्रमाणे राज्य शासन पातळीवर प्रत्येक राज्याचे टिंबटिंब मंडळ आहे, विधिमंडळ. प्रश्न 14. किती राज्यांच्या मध्ये 2 सभागृहांचे विधिमंडळ आहे? 7 राज्यांच्या मध्ये. प्रश्न 15. विधिमंडळाच्या सदस्यांना काय म्हणतात? विधिमंडळाच्या सदस्यांना आमदार म्हणतात. प्रश्न 16. महाराष्ट्रामध्ये कोणती 2 सभागृहे आहेत? विधानसभा आणि विधान परिषद. प्रश्न 17. महाराष्ट्र विधिमंडळाचे पहिले सभागृह कोणते? विधानसभा. प्रश्न 18. विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? 288. प्रश्न 19. कोणत्या समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर राज्यपाल त्या समाजाचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नेमतात? अँग्लो इंडियन समाज. प्रश्न 20. कोणत्या जातींच्यासाठी काही जागा राखीव असतात? अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती. प्रश्न 21. निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे टिंबटिंबमध्ये विभाजन केले जाते, मतदारसंघात. प्रश्न 22. प्रत्येक मतदारसंघातून किती प्रतिनिधी निवडले जातात? 1 प्रतिनिधी. प्रश्न 23. विधानसभेची मुदत किती वर्षांची असते? 5 वर्षांची. प्रश्न 24. विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी कोणत्या अटी असतात? वयाची 25 वर्ष पूर्ण असली पाहिजेत व कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याचे महाराष्ट्रात वास्तव्य असल्यास विधानसभेची निवडणूक लढवता येते. प्रश्न 25. विधानसभेचे कामकाज कोणाच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली चालते? अध्यक्षांच्या. प्रश्न 26. विधानसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची टिंबटिंब व एकाची टिंबटिंब म्हणून निवड करतात, अध्यक्ष व उपाध्यक्ष. प्रश्न 27. सभागृहाचे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावे यासाठी काय तयार करण्यात येते? कार्यक्रम पत्रिका. प्रश्न 28. अध्यक्षांना कोणती कार्ये करावी लागतात? कार्यक्रम पत्रिका तयार करणे. त्याचबरोबर बिगर संसदीय वर्तन करणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्यापर्यंतची अनेक कार्ये अध्यक्षांना करावी लागतात.
प्रश्न 29. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात? 3 अधिवेशने. प्रश्न 30. मुंबई येथे कोणकोणती अधिवेशने होतात? अर्थसंकल्पाविषयीचे आणि पावसाळी अधिवेशन मुंबई येथे होते. प्रश्न 31. हिवाळी अधिवेशन कोठे होते? नागपूर. प्रश्न 32. महाराष्ट्र विधिमंडळाचे दुसरे सभागृह कोणते? विधान परिषद. प्रश्न 33. विधान परिषदेतील सदस्यांची निवड कोठून होते? अप्रत्यक्षरित्या समाजातील विविध घटकांच्याकडून निवडले जातात. प्रश्न 34. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? 78. प्रश्न 35. राज्यपाल कोणत्या क्षेत्रातील व्यक्तींची नेमणूक करतात? कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती राज्यपाल नेमतात. प्रश्न 36. उरलेले प्रतिनिधी कोणते असतात? उरलेले प्रतिनिधी विधानसभा, स्थानिक शासन संस्था, शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघाकडून निवडले जातात. प्रश्न 37. विधान परिषद पूर्णतः बरखास्त होत नाही, यातील ठराविक सदस्य संख्या किती वर्षांनी निवृत्त होते? दर 2 वर्षांनी. प्रश्न 38. विधान परिषदेचे कामकाज कोणाच्या नियंत्रणाखाली चालते? विधान परिषदेचे कामकाज विधान परिषद सभापतींच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते. प्रश्न 39. सभापतींच्या अनुपस्थितीत सभागृहाची जबाबदारी कोण पार पाडते? उपसभापती. प्रश्न 40. महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात कोणाकोणाचा समावेश होतो? राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा समावेश होतो. प्रश्न 41. विधानसभेच्या अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सभागृहाची जबाबदारी कोण पाहते? उपाध्यक्ष. प्रश्न 42. केंद्रीय पातळीवर नामधारी प्रमुख कोण असते? राष्ट्रपती. प्रश्न 43. घटक राज्य पातळीवर नामधारी प्रमुख कोण असते? राज्यपाल. प्रश्न 44. राज्यपालांची नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती. प्रश्न 45. राज्यपाल केव्हापर्यंत अधिकारावर राहू शकतात? राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. प्रश्न 46. विधानसभा व विधान परिषदेने संमत केलेले विधेयक कोणाच्या स्वाक्षरीनंतरच कायद्यात रूपांतर होते? राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर. प्रश्न 47. विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यपालांना. प्रश्न 48. विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना एखादा कायदा करण्याची गरज निर्माण झाल्यास राज्यपाल काय करतात? राज्यपाल अध्यादेश काढू शकतात. प्रश्न 49. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा निवडला जातो? विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री म्हणून निवडला जातो. प्रश्न 50. मुख्यमंत्री हे प्रधानमंत्र्यांच्या प्रमाणेच टिंबटिंब प्रमुख असतात, कार्यकारी प्रमुख असतात. प्रश्न 51. राज्याचा संपूर्ण कारभार कोणाच्या नावाने चालतो? राज्यपालांच्या नावाने चालतो. प्रश्न 52. राज्यपालांच्या नावाने कारभार चालत असला तरी प्रत्यक्षात मात्र संपूर्ण कारभार कोण पाहते? मुख्यमंत्री. प्रश्न 53. बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना प्रथम कोणते काम करावे लागते? मंत्रिमंडळ तयार करावे लागते. प्रश्न 54. मुख्यमंत्र्यांच्या पुढे कोणते काम आव्हानात्मक असते? मंत्रिमंडळ तयार करण्याचे काम आव्हानात्मक असते. प्रश्न 55. मंत्रिमंडळ तयार करणे हे आव्हानात्मक काम का असते? कारण मंत्रिमंडळ अधिकाधिक प्रातिनिधिक होण्यासाठी सर्व प्रदेशांना, विविध सामाजिक घटकांना म्हणजेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, महिला, अल्पसंख्याक इत्यादींना सामावून घ्यावे लागते. त्यामुळे मंत्रिमंडळ तयार करणे हे काम आव्हानात्मक असते. प्रश्न 56. स्पष्ट बहुमत नसल्यास घटक पक्ष काय करतात? काही पक्ष एकत्रित येऊन सरकार स्थापन करतात. प्रश्न 57. मंत्रिमंडळ तयार केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना काय करावे लागते? मंत्र्यांना खात्यांचे वाटप करावे लागते. प्रश्न 58. मंत्री निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो? खाते वाटप करतानाही मंत्र्यांचा राजकीय अनुभव, प्रशासकीय कौशल्य,
त्यांची लोकमताची जाण, नेतृत्व इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो. प्रश्न 59. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ एकत्रितरित्या कोणाला जबाबदार असतात? विधानसभेला जबाबदार असतात. प्रश्न 60. कार्यक्षम कारभाराची अंतिम जबाबदारी कोणावर असते? मुख्यमंत्र्यांच्यावर. प्रश्न 61. प्रधानमंत्री ज्याप्रमाणे देशाचे नेतृत्व करतात त्याप्रमाणे राज्याचे नेतृत्व कोण करते? मुख्यमंत्री. प्रश्न 62. मुख्यमंत्र्यांना कोणती कामे करावी लागतात? आपल्या राज्यातील लोकांचे हित, त्यांच्या समस्या व अडीअडचणी लक्षात घेऊन त्यानुसार नवीन धोरणांची निर्मिती मुख्यमंत्र्यांना करायची असते. प्रश्न 63. राज्यातील जनता कोणाकडे प्रश्न सोडवणारी व्यक्ती म्हणून पाहत असते? मुख्यमंत्र्यांच्याकडे. प्रश्न 64. जनतेला दिलासा कधी मिळतो? राज्याच्या प्रश्नांची दखल घेऊन त्यावर शासनाच्या वतीने उपाययोजनांचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यास जनतेला दिलासा मिळतो. प्रश्न 65. महाराष्ट्र राज्य हे भारतातील एक टिंबटिंब राज्य आहे, प्रागतिक राज्य आहे. प्रश्न 66. महाराष्ट्र राज्यापुढे असलेली दोन मोठी आव्हाने कोणती? दहशतवादी कारवाया आणि काही भागातील नक्षलवादी चळवळ ही आपल्या राज्यापुढे असणारी दोन मोठी आव्हाने आहेत. प्रश्न 67. महाराष्ट्र कोणकोणत्या बाबतीमध्ये आघाडीवर आहे? शिक्षण, उद्योग, सेवा क्षेत्र, आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षितता.